शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट नियुक्ती आदेश देऊन महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागातील सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र मराठे यांच्यावर थेट बोट दाखवण्यात येत आहे. सन 2021 मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया न राबवता नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप आहे. या बनावट आदेशावर संबंधित महिलेला 3 महिन्यांचे मानधन मिळाल्याने प्रशासनाची भूमिका संशयात आली आहे. तालुक्यातील अनेक महिलांकडून प्रत्येकी 1 ते 2 लाख रुपये घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा गैरवापर झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणी 1 जानेवारी 2026 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने भरतीच झाली नाही असे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. भरती झाली नसेल तर मानधन कसे देण्यात आले असा थेट सवाल उपस्थित होतो आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र पाटील करत आहेत. 3 दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे महिला व बालविकास विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जिल्ह्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी भरती संदर्भातील बनावट नियुक्ती पत्र व आर्थिक फसवणुकीचे आरोप गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्या कोणालाही अधिकारी यांना पाठीशी घातले जाणार नाहीत. सेवानिवृत्त अधिकारी असो व सध्याच्या कर्मचारी त्यांना कायद्यानुसार कारवाई केली जावी. निवृत्त अधिकारी हा शिक्क्याचा गैरवापर करून बनावट नियुक्ती आदेश दिले आहेत आणि महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे. तरी या गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात पोलीस तपासद्वारे FIR दाखल करून योग्य त्या कलमाने कारवाई करतील मी अशी अपेक्षा करतो. ज्या वेळेस तक्रार दाखल केली त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने पत्र काढले की 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया राबवलीच नाही आणि दुसऱ्या महिन्याला पत्र काढलं जातं की 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. अशा ह्या प्रकारे हा खूप मोठा बनावट रॅकेट शिंदखेडा तालुक्यामध्ये अंगणवाडी एकात्मिक बालविकास अंगणवाडीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. जेणेकरून शिंदखेडा तालुक्यामध्ये बहुतेक महिलांची पैशांची आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली गेली आहे. अशा या फसवणूक करणारा अधिकारी निवृत्त अधिकारी रवींद्र मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी याच्यात जे सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व असे न झाल्यास या 3 दिवसाच्या आत असे न झाल्यास येत्या 26 जानेवारी या तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहन मी करेल. याला जबाबदार प्रशासन राहील ही विनंती.